बघितलं उचललेलं आहे, खोटं आहे. मान्यता 24ची म्हणजे रुजू तो 24ला झाला, 28 नोव्हेंबर 24ला, आणि त्याचा आदेश आहे 1 ऑक्टोबर 2016चा. तत्कालीन मुख्याध्यापक जे कोणी आहेत ते सगळं हेराफेरी कागदपत्र, पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. ते चुकीचीच. आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा शाळांसाठी प्रस्ताव पाठवला शिक्षण. आता आमची मित्र असते काम केले, त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले म्हणून त्याला मान्यता दिली, पण हे चुकीचं आहे. तुम्ही खात्री करायला पाहिजे, छाननी करायला पाहिजे. होऊन गेलं ते झालं. शेवटी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकले त्या प्रकारे. 6 मेला तारीख होती, 5 मेला त्याचे शपथपत्र दाखल केले गेले. योग्य हे निश्चितच अनियमित झालेलं खोटं आहे. तर ते प्रकरण ज्या वकिलांनी घेतलं होतं ते वकील त्याचा आत्ता मागे 1-1.5 महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाची निवड झाली ठोंबऱ्याची. त्यानं प्रकरण टिकत नाही. काय करायचं, पक्षकाराला नाराज कसा करायचा, पैसे फीस मिळाले घेतले तरी चालेल. ओके, हां, पक्षकाराचं हे करणार ते इतरांना बोलल्याने हे टिकत नाही, प्रकरण खोटं आहे सगळं. हे असा प्रकार आहे. म्हणजे तीही याच्यात लिंक आहे या प्रकरणामध्ये, जे कुणी असलेला करायला लावलेला. मग त्या लोकांनी तुम्हाला काही वाकडे तिकडे बोलले काही कधी? कुणी ती लिंक म्हणता तुम्ही, त्या लोकांनी काही तुम्हाला आपण कधी चर्चा कुणीही मला संपर्कात नाही झाला? 2017 पासून एकही व्यक्ती माझ्या समोर आलेली नाही, बोललेला नाही, पैसे घेऊन आलेला नाही, माणसं घातलेलं नाही, कुणी घातलेलं फोनवर धमकी नाही, कुणी काही आता नेहमी संवाद व्हायचा नाही. मग आता शंका कशी घ्यावी आपण? सर्वांनाच मिळते. तुमच्यावर हमला म्हणजे खरं तर अंदाज केला तर संस्था चालकाच्या वतीने जास्त पावा. संस्था चालक आणि कर्मचारी जिल्हा परिषदचा तो आता त्याची पदोन्नती झाली आहे, तिकडे वाटेला 30,000 रुपये आहे तेव्हा, आणि त्याला पदोन्नती दिलेली आहे. तर त्यांनी माझ्या घरापर्यंत माणूस पाठवला तर त्याचं प्रकरण समोर थांबवायला. तो पंकज भाऊ पाटील कधी तू माझ्याकडे आला होता, त्यांनी सांगितलं तुम्ही हे काही चालू आहे प्रकरण थांबवत म्हणजे एकदा चालू केलं. या तुम्ही बोला, काय बोलायचं ते बोला, इथंच बसले बोलले. पंकज घेऊन अरे एक दादा मला पंकज दादा म्हणतात. दादाकडे प्रकरण आल्यानंतर कोण किती मोठा आहे त्याला पाहतो, त्याला निश्चित वाद होतात. आणि इतर तर जोड पैसा वगैरे नाही चालत, ते त्यांच्यासमोर सोबतच होते. नाही तर कमवायचं असं तर भरपूर कमाई होती. हो, समाजात असे माणसं कमी झाले, संघर्ष करण्याची प्रवृत्तीच राहिली नाही. तर ते त्या कर्मचाऱ्याचाही संशय आहे. एक आत्ताची घटना म्हणजे आता मार्चमधली घटना आहे, एप्रिल महिन्यामध्ये. त्याची 23 एप्रिल 25ला बातमी आली. त्याच्यानंतर 1-2-3 दिवसानंतर माझ्याकडे आलं देशमुखीला कुंभारसाहेबांनी बातमी करावं. त्याचं सगळं म्हणजे खरं जे खोटं जे आहे ते सगळं उघडं पाडलं होतं. त्या प्रकरणात त्यांनी तो माणूस माझ्याकडे म्हणजे संशय आहे. त्याच्यानंतर एक आमचा मित्र आहे, तो शिक्षण अधिकारी आहे, त्यांनीही मला हे प्रकरण सांगा सर आपण बसलो करू म्हणजे हे प्रकरण एकदा हातात घेतले की शेवटच करतो बसण्याचं तत्वावरच हमला. हो, तर ते त्या माणसाचं मला जास्त शक्य. हो, आणि ते प्रकरण कालच्या 16 ऑक्टोबरला मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्ताकडे तक्रार केली आणि यांची सेवा 30 दिवसात समाप्त करा. त्याच्या वेतनावर 92 पासून जो झालेला खर्च वसूल करा आणि शेवटमेला बढती करा ही मागणी आहे. ही 16 ऑक्टोबरची घटना. तुमची मागणी आहे का ती? हां, बरोबर आहे. आणि 28 तारखेला करंट आहे की विषय डेप्युटी शिवपुरी गेलो, डेप्युटी शिवपुरी नाही जातो 18 दिवसांनी. हो, आणि म्हणते